रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो। सुट्टीनिमित्त गुजरातमध्ये मी फिरायला आलो होतो। आजचा शनिवार सुट्टीचा दिवस आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे मका आहे। पण मका हा विशेष म्हणून नाही आहे, तर मी जांबुगोडा वाईल्ड लाईफ सँच्युरी जे काही अभयारण्य आहे जांबुगोडाचं, इथे आलो होतो। आणि या अभयारण्याच्या मध्यभागी हे शेती करतात शेतकरी मंडळी। आणि ही जी शेती, या शेतीला आपण नैसर्गिक शेती म्हणू शकतो। कारण की आता मी असो किंवा इतर शेतकरी असो, आपण फक्त फार 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 रासायनिक शेतीचा प्रयोग करतो। ही नैसर्गिक नॅचरल तण मस्तपैकी बघा वातावरण। आता मी असा थोडा खोलगड भागात आलोय, माझ्याकडे एक ड्रोन शूट जमलं तर मी अटॅच करेल। पूर्णपैकी अभयारण्य आणि इकडे रस्त्यानं मला ह्या जी शेती दिसली म्हणून म्हटलं चला व्हिडिओ करूया, कधी आपल्या नशिबात असं पीक येईल। वास्तविकपणे उत्पादन नक्की कमी होईल, पण हे जे काही शेती असणार आहे याच्यामधून जे मक्याचं पीक निघणार आहे किंवा रस्त्यात मला आता टोमॅटो मिरची बरेचसे पिकं जे दिसले ते असे नैसर्गिकपणे पिकवतात आणि मस्तपैकी सेंद्रिय खातात आणि सेंद्रिय जगतात। विशेष गोष्ट या अभयारण्यामध्ये ना नेटवर्क आहे, ना मोबाईल आहे, ना काही आहे। म्हणजे जुन्या जमान्याप्रमाणे मस्त यांचं आयुष्य, असं वाटतं कधी कधी जगावं। आता समोर इकडे बघितलं होतं यांचा तो माळूचा केलेला होता, मी ट्राय केला चढण्याचा, मी तुम्हाला दाखवतो। पण असो, प्रत्येकाच्या वाट्याला अशी लाईफ येत नाही। कधी कधी माणसाला हेवा वाटतो की अशी लाईफ आपल्यालाही पाहिजे होती। हे बघा आता समोर माळूचा आहे, माळूच्यावर मी चढू शकलो नाही। इकडं जर पाहिलं तर हे पूर्ण जंगलच जंगल आहे। समोर जर पाहिलं तर हे बघा जुने सागवण। तर कधी नक्की असं वाटतंय की असं माणसाला आयुष्य पाहिजे होतं, पण असं प्रत्येकाच्या वाट्याला असं जंगलातलं एकदम नॅचरल हेल्दी खाना, शांत वातावरण, नो नेटवर्क, नो काम, नो व्हिडिओ, नो रील, असं सांगायचा विषय। पण खूप छान वाटलं पाहून की एखाद्या जंगलाच्या पोटाशी पायथ्याशी बी छोटे छोटे तुकडे करून अजूनही आपला शेतकरी जगाला अन्न पोचवतो। हे खरंच महान काम आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। राम राम।